त्या वहिनींना भेटून आलो. आता राणे वहिनींना भेटायचं आहे. नीलम सोसायटीमध्ये राहतात, जवळच आहे सोसायटी. चला भेटूया. अरे नमस्कार. घाबरलो मी एकदम. नमस्कार. केवढ्या थरथरत आहे. हे घ्या. थांबा 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 होते. असं ताट पकडा म्हणजे कसं लक्ष्मी येऊ दे ना भरपूर घरात. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. वहिनी नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आणि ओळख करून द्या. माझं नाव नीलम निखिल राणे. माझे मिस्टर निखिल राणे. नमस्कार. माझ्या सासूबाई, माझे सासरे, नमस्कार. ननंदबाई, मावशी, माझी बहीण, आत्या, त्यांच्या बहिणीची सासूबाई आणि ह्या आमच्या माझ्या जावेची आई आमच्या बिल्डिंग मध्येच राहतात. आणि हा सगळा आमच्या बिल्डिंगचे परिवार. हो. आणि माझी मुलगी. काय नाव तुम्ही सांगा ना. जुई. 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 वा गप्पा. नमस्कार. नमस्कार. वहिनी बोला. आज बोलायचं झालं म्हणजे अगदी काय असेल ते मनातलं सगळं सांगायचं झालं तर कोणते मुद्दे सांगा. नाही, माझं नशीब एवढं चांगलं आहे की मला दोन्हीकडच्या म्हणजे लोक एवढे अंडरस्टँडिंग भेटलेले आहेत. सासू सासरे, दीर. अरेंज मॅरेज. हो, अरेंज मॅरेज. बर. आणि मग तुम्हाला आधी वेळ दिला होता, स्पेस दिली होती तुम्हाला बोलायला? हो हो, दिलेली. दोन मीटिंग झालेल्या आमच्या, माझ्या आणि माझ्या मिस्टरांमध्ये. म्हणजे होकार देण्यापूर्वी? हो, होकार देण्यापूर्वी. हा वेळ दिला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? हो, दिला पाहिजे. अरेंज मॅरेज मध्ये तर दिलाच पाहिजे. मग पत्रिका वगैरे बघितली की नाही? हो. आम्ही बघितली आमच्याकडनं आणि ह्यांच्या म्हणजे मिस्टरांकडच्यांनी पण बघितली. पण बघायला पाहिजे का पत्रिका? तुमचं काय मत? माझं तर मत आहे अरेंज मॅरेज मध्ये तरी बघावं पत्रिका. पण त्यांच्या स्वभावातलं असं कोणतीच गोष्ट नाही की जी त्यांनी बदलायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हा, म्हणजे थोडा पसारा करणं जरा कमी केलं तर. जागची. कोण करतो? माझे मिस्टर. जी वस्तू आहे जागच्या जागी ठेवावी ते वगैरे जरा करतात ते तसे, पण थोडं जरा ऑफिस हे ते. हा, ते थोडं काय ते सॉफ्टवेअर इंजिनियर. 3 तक्रारी करा या घराबद्दल असं सांगितलं. तक्रारी असं म्हणजे प्रत्येकाने जी वस्तू जागच्या जागी ठेवावी. एक. दुसरं, वारंवार फिरायला जावं. ऍटलिस्ट महिन्यातनं एकदा तरी आपण. त्यांनी नाही, सगळ्यांनी फिरायला जावं. बरोबर. तिसरं, संडेला किचन बंद ठेवावं. किचन बंद. संडेला किचन बंद. मग दुपारचं आणि संध्याकाळचं बाहेर बरंच काय काय. बापरे, या 3 महत्वाचे मुद्दे आहेत. मिस्टरांच्या मनात काय चाललंय ते आपण जाणून घेऊया, कारण त्यांचं ह्याबद्दल काय मत आहे. नमस्कार. नमस्कार. वहिनींबरोबर गप्पा मारल्या मी आणि त्यांचं मन मोकळं करण्याचा प्रयत्न केला. पण त्या फारच घराबद्दल चांगलंच बोलल्या. हे कसं काय, म्हणजे का? नक्की चांगलं बोलल्या म्हणजे हे वाक्य जरा वहिनी संशयास्पद आहे हे विधान. बरं, तुम्हाला एकंदरीत त्यांना तुमचा एक स्वभाव खूप आवडतो. एक तुमच्या स्वभावातलं की तुम्ही कचरा आणि पसारा खूप करता घरात. छान पसारा करता, हे त्यांना खूप आवडतं. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? तिलाच उचलावं लागत असेल त्यामुळे. पण तुम्ही का करता पसारा? असं तिला तो पसारा वाटतो. वहिनी आता बोला, तुम्हाला तो पसारा वाटतो. कुठला पसारा, एक उदाहरणादाखल सांगा जरा त्यांना. मग कन्फर्म होईल ना त्यांना कुठला पसारा म्हणजे काय. कारण त्यांच्या कामाचा पसारा एवढा वाटला. कामाचाच नाही, स्वतःचे कपडे काढले तिथेच ठेवतो, जागेवर नाही ठेवत. नाही म्हणजे आता कळलं, अशा बारीक बारीक आहेत. पण या गोष्टी आता तुम्ही बदलायला पाहिजे. इतक्या वर्षांनी. किती वर्ष झाली लग्नाची? 4 वर्ष झाली. बरं, संडेला किचन बंद अशी मागणी आहे. तुमचं काय म्हणणं आहे? चालेल, बिल त्यांनी बिल त्यांनी भरावं. आणखी काय वहिनी? तिसरा मुद्दा, फिरायला. महिन्यातनं एकदा तरी फिरायला जावं वहिनींना घेऊन. काय म्हणताय? नक्की. आता वहिनींनी स्वभावात काय बदल केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मी सांगितलेलं ऐकलं पाहिजे. एक. दरवेळेस प्रत्येक वेळेला त्यांनी सांगितलेलंच ऐकलं पाहिजे असं एक. दुसरं, लवकर घरी येणं. अच्छा, वहिनी लवकर घरी येत नाहीत? नाही. 2. आणि सॅटर्डेला शक्यतो वर्किंग न करणं. वहिनी त्यांच्या मनातल्या किती छोट्या अपेक्षा आहेत की शनिवारी तुम्ही घरी राहावं असं त्यांना वाटतं. माझं तसं 5 days a week आहे, पण कधी कधी कामं असली की जावं लागतं. 5 days a weekला तुम्ही एकतर उशिराच येत आहे. बरोबर. तर या निमित्तानं त्यांनी मन मोकळं केलेलं आहे. आता या घरात या दोघांचं किती लक्ष आहे? काही प्रश्न विचारतो, प्रत्येक बरोबर उत्तराला 100 रुपये. ओके. 4 प्रश्न आहेत, विचारू. किचन मधल्या एक्झॉस्ट फॅनला किती पाती आहेत? 4. काय कॉन्फिडन्स आहे. 4. अभिनंदन.
हे उत्तर चुकलं. 6 पाटी आहेत. काय खुश झाले होते ते, एक्झॉस्ट पाहिजे असं वाटलं त्यांना आता. बरं, आता वहिनी तुम्ही सांगा, लग्नापूर्वी मिस्टरांनी साधारणतः किती स्थळं पाहिली होती? 10. अरे वा, अभिनंदन. एक उत्तर बरोबर आलं. आणि तुम्ही सांगा, वहिनींनी साधारणतः लग्नापूर्वी किती स्थळं पाहिली होती? 5-6. अभिनंदन, ते उत्तर बरोबर आलं. आणि आता म्हण पूर्ण करा, तुम्ही अर्ध आणि मग पुढचं त्यांनी करायची. हे शेवटचं आहे ना, तेवढं वाचा लास्ट. काखीत कळसा. गावभर वळसा. का गावाला वळसा? हा तेच, गावभर वळसा. काखेत कळसानी गावाला वळसा. काय म्हणाल ते म्हणा. अभिनंदन वहिनी. म्हणजे आता 4 पैकी 3 उत्तर बरोबर आली, त्यामुळे तुम्हाला 1, 2, 3 300 रुपयाचं बक्षीस मिळालं. थँक्यू. चला आता संपूर्ण परिवाराला भेटूया. सासूबाईंना नमस्कार. सासूबाई, सुनबाईंनी आज एक तक्रार केली आणि तुमच्या मुलाबद्दल केली की पसारा खूप करतो घरात म्हणून. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? पुरुषांचा पसारा थोडा होतोच ना. काय बघितलं म्हणजे बाजू मुलाची. म्हणजे सासूबाई यांची तक्रार आहे की संडेला किचन बंद. काय सगळ्या जणी खुश झाल्या बघा. प्रत्येकीच्या मनातलं वाक्य बोलल्यासारखं वाटलं. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? बरं, सासरी भाऊंना विचारतो, तुमचं काय म्हणणं आहे? हा, कसं चालणार? हा, ते कोण ते रोट्या खाणार बाहेरच्या, असं म्हणजे त्याच्या पाठीमागची भावना ती आहे. हा, त्याच्यामुळे वहिनी, मनातलं वाक्य मिस्टरांनी सांगायचं. यांच्या मनातलं वाक्य ते ओळखतात का बघूया. मला नवरा मी जेवण बनवू आणि तुला भरवू. अभिनंदन. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अभिनंदन वहिनी, 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं.